नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज दिनांक 31 जानेवारी 2026 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, मागच्या 4 ते 5 दिवसांमध्ये राज्यातील तूर बाजारभावामध्ये जबरदस्त तेजी आलेली आहे. बऱ्याचशा बाजार समित्यांचे सर्वसाधारण बाजारभाव 7,500 ते 8,000, तर ग्रेडिंग मालाला सुपर क्वालिटी तूर बाजारभाव जवळपास 8,200 तर तब्बल 9,300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत राज्यात सध्या तुरीला बाजारभाव मिळत असून काल कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात तुरीला काय बाजारभाव मिळत होते याची सविस्तर अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो, या ठिकाणी दोंडाईचा 280 क्विंटल लाल तूर आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,500 रुपये सर्वसाधारण तूर बाजारभाव निघाले आहे जवळपास 8,200 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर होते 8,450 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर. 38 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी दर 8,400 रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे 8,640, तर जास्तीत जास्त दर जवळपास 9,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला सध्या बाजारभाव निघालेला असून त्यानंतर बाजार समिती आहे राहुरी वांबोरी. कमीत कमी दर 8,080 रुपये सर्वसाधारण तूर बाजारभाव 8,205, तर जास्तीत जास्त दर 8,300 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो, पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर. 80 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 8,151 रुपये सर्वसाधारण दर 8,200, तर जास्तीत जास्त दर 8,390 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिल्लोड. 14 क्विंटल तूर आवक, कमीत कमी दर 6,500 रुपये सर्वसाधारण दर 6,800, तर जास्तीत जास्त दर 7,200. त्यानंतर बाजार समिती आहे भोकर. 25 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी दर 8,300 रुपये सर्वसाधारण दर होते 8,450, तर जास्तीत जास्त दर 8,600. त्यानंतर बाजार समिती कारंजा. 4,100 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी दर 8,610 रुपये सर्वसाधारण दर होते 8,610, तर जास्तीत जास्त उच्चांकी बाजारभाव मित्रांनो जवळपास 9,000चा टप्पा तुरीच्या बाजारभावामध्ये कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीने गाठलेला असून जवळपास 9,060 रुपये प्रति क्विंटलपर्यंत काल तुरीला बाजारभाव निघालेले आहेत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली. तूर गज्जर आवक 480 क्विंटलची, कमीत कमी दर 8,300 रुपये सर्वसाधारण दर होते 8,675, तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 9,100 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे वरुड राजुरा बाजार. 32 क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,650 रुपये सर्वसाधारण दर 8,725, तर जास्तीत जास्त दर 9,140 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगापूर. तूर काळी, कमीत कमी दर 8,075 रुपये सर्वसाधारण दर होते 8,075, तर जास्तीत जास्त दर 8,700 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे जालना. तूर लाल आवक आलेली होती 1,950 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 7,500 रुपये सर्वसाधारण दर होते 8,400, तर जास्तीत जास्त दर 8,800 रुपये प्रति क्विंटल. तर पुढील बाजार समिती मित्रांनो अमरावती. आवक आलेली होती लाल तुरीची 3,720 क्विंटलची, कमीत कमी दर 8,000 रुपये सर्वसाधारण तूर बाजारभाव 8,575, तर जास्तीत जास्त दर मित्रांनो तब्बल 9,200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत ग्रेडिंग तुरीला सध्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजारभाव निघालेला असून त्यानंतर बाजार समिती अकोला. तूर लाल 2,470 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 7,005 रुपये सर्वसाधारण दर होते 8,595, तर जास्तीत जास्त दर 9,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून जळगाव. आवक आलेली या ठिकाणी 60 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 8,295 रुपये सर्वसाधारण दर होते 8,275, तर जास्तीत जास्त दर 8,340 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर. तूर लाल 2,206 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 8,000 रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे 8,784, तर जास्तीत जास्त दर 9,046 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील तालुका आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला. तूर लाल 1,100 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती आणि बाजारभावामध्ये देखील जबरदस्त वाढ बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त दर होते 8,925 रुपये सर्वसाधारण दर 8,415, तर कमीत कमी दर 8,005 रुपये. त्यानंतर पुढील तालुका सावनेर जिल्हा नागपूर. आवक 510 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 7,000 रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे 8,400, तर जास्तीत जास्त दर 8,675. त्यानंतर बाजार समिती मंगळवेढा. 15 क्विंटल तूर आवक, कमीत कमी दर 6,100 सर्वसाधारण दर 7,110, तर जास्तीत जास्त दर 7,350. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो औराद शहाजनी. तूर लाल आवक आलेली होती 204 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 8,006 रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे 8,900 रुपये, तर जास्तीत जास्त दर निघाले आहे जवळपास 9,000
315 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बुलढाणा तूर लाल. 300 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 8,000 रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे 8,250, तर जास्तीत जास्त दर 8,500 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आष्टी जिल्हा वर्धा. तूर लाल 200 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,580, तर जास्तीत जास्त दर 8,800 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे जळकोट. 160 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 8,055 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,275, तर जास्तीत जास्त दर 8,400 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो शेवगाव तूर पांढरी. 259 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक. कमीत कमी दर निघालेले आहे 8,200 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,400, तर जास्तीत जास्त दर 8,550. त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर. तूर लोकल 670 क्विंटल लोकल तुरीची आवक. कमीत कमी दर 8,000 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,550, तर जास्तीत जास्त दर 8,700 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो सिंधी सेलू. 350 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 8,000 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,240, तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 8,700 रुपये प्रति क्विंटल. तर मित्रांनो राज्यातील सर्व बाजार समित्यांचे तूर बाजारभाव बघता सर्वच बाजार समित्यांच्या तुरीच्या बाजारभावामध्ये मागच्या आठवड्यापासून जबरदस्त तेजी बघायला मिळालेली असून आगामी काळामध्ये देखील तुरीचे बाजारभाव जवळपास 10,000 ते 11,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत आहे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.